हे लगीन व्हावं असं माझं बी मत आहे, त्याला माझा विरोध नाही. पण हे समजा तेवढं चावडीवर जाय ना ग होतं. अहो मस्ती काय हाऊस आली का? हा विषय चार चौघात न्यायची. आम्ही काय तुमचं वैरी आहे का? तुमच्याबरोबर आमची बी इब्रत जाती आहे ना व. चार लोक आमच्या तोंडाकडे बघतात, चांगलं वाटतंय बाई. चावडीत समधी माझ्या बाळूचं काय करत्यात ते त्या पांडुरंगालाच ठाव. काय नाही करत, न्याव व्हायचा तो होईल, त्या पल्याड काय नाही करत. लगा मुआ पाणी आण. हा, दे. आलो जाऊन एकदाच. हा काय म्हणले पण? ते काय म्हणणार आहेत त्यासने तेवढंच पाहिजे होत. आपल्यासाठी जे बरोबर आहे तेच होईल असं म्हण. चावडी कवा बरल काय बोलले का? नाही बघू म्हणलं, पण समजा माझ्या हिशोबानं करतो असं म्हण. मी आज सुपारीच्या यायला बी सांगत होते का जाऊ नका म्हणून, आणि आता बी सांगत होते नका जाऊ. घरातली गोष्ट चार भीतीतच राहायला पाहिजे. अहो जाऊ नका म्हणजे मग काय करायला पाहिजे? जरा का बसतो, जाऊ बापू. काय नाही, जाऊन आला ना व. बघू आता काय होईल ते होईल. हे बघा सासूबाई, बाळूचा विचार करायचा जरा बंद करा. बाकीची बी माणसं आहेत घरात. आता सुपारीची वेळ जर मी गेलो नसतो तर सुपारी झाली असती का? बरं सोडा आता इथे. पंचाला सांगितलं आहे ना व, आता बोलण्यात काय अर्थ आहे? आवडीवर कवा बोली होत्या त्याची वाट बघायची आणि काय. अप्पा, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. तुम्ही त्यांच्या तक्रारीचं भांडवल करत आहात. मी काय केले? त्यांना वाटले ते आले, मी स्वतःहून गेलो त्यांच्याकडे. गुंडू, गावाचा पंच म्हणून गावातले प्रश्न सोडवावे लागतात. हो, पण मला तुमचा हेतू माहित आहे. काही माहित नाही तुला. तुला पटत नसेल ना तर आत जा. वैजंत, त्या गुंडूच काहीतरी करावं लागणार. आधी आपल्या समोर बोलत होता, आता बाहेरच्या लोकांसमोर बोलायला लागला गुंडू. हे सगळं त्या बाळूमुळे होत आहे. इंद्री, पण आता आपल्या हातात संधी आहे. हा, सुपारीच्या येळाला कसा फोडून काढला त्याला, कसं चावडी मोर उभं करा, फटके द्या ठेवून कसा लगीन नाही करीत बघूच आपण. तात्या, लग्नच व्हायला नाही पाहिजे रे बाबा आता. का? हा, आठवलं. म्हणजे बाळूची भाची देवी आहे म्हणून तिचं बाळू संग लगीन होऊन द्यायचं नाही. हा, या चावडीचा उपयोग बाळूला गावाच्या बाहेर काढण्यासाठी करायचा रे तात्या. इंद्री, काही केल्या बाळू लग्नाला तयार होणार नाही. म्हणजे त्याला गावाबाहेर काढणे सोपे जाईल. बाळूला गावाबाहेर काढायला मजा येणार. हे काय? पत्र. बाळूला पण असंच गावाबाहेर फेकून द्यायचं. बरं का, मी मानावर घेतलं म्हणून झालं, पण कोणाला एवढी हिंमतच नाही ना. मी काय म्हणतोय पण
तुम्ही समजा एवढं करता हाय त्या तात्याचं लगीन तरी करून टाका की. तू सांगणार आहे मला मी काय करायचं आणि काय नाही ते म्हणून. तसं ना आपण किंवा आपलं सांगतोय नाही का राम्या. अय्य तुझ्या बाजूने बोलतो म्हणून लगेच बरोबर आहे. पण तो बाळू आहे काय हो. अय्यो कुठे. अहो तर बघा तिथं बसला हाय. हा, बाळूच आहे त्यो. दुसरा कोणी इकडे येऊन बसणार आहे तवा. पण जाऊन चांगलं पान उतारा करा त्याचा समद्या मोर. चला अय्यो बोलव त्याला. अय्यो, अय्यो, अय्यो. ए, तर त्या थांब थांब थांब. आपणच जाऊ तो काही येणार नाही. अयो त्याच्याऐवजी माझाच पान उतारा करेल तो. चला. ए बाळू असा का बसलास. म्या कसं बसायचं हे आता तुम्ही ठरवणार होय. अयो तुला नीट बोलताच येत नाही का रे बाळू. कोणा संग कसं बोलायचं हे मला चांगलं समजत आहे. कामाच बोला. अयो कामाचं काही नाही. तुझे भाऊजी आले होते वाड्यावर. हा मग मग काय तुझ्या लग्नाचा इशे घेऊन आलते ते. अरे मग म्या काय करू हा. आणि तुम्हासने आवडत नसल तर त्यासनी सांगा येऊ नका म्हणून. अयो तुझ्या लग्नाची तक्रार घेऊन आले होते रे बाबा. सुपारीच्या वेळेस काय झाले होते आठवत आहे ना. म्या काय बी आणि कधी बी इसरत नसतो. अयो मग लग्न करणार ना. हट. म्या नाही करणार लगीन. अयो असं कसं करणार नाही लग्न. चावडीवर आणलं तरी करणार नाही लग्न. चावडी भरवा नाहीतर गाव भरवा. म्या नाही करत. अयो तुला लग्न करावं लागेल लक्षात असू दे. तुम्हासनी सांगितलं नव म्या नाही करणार म्हणून. तुम्हासनी काय करायचंय ते करा. अयो तू असं कसं बोलतोस. अयो गावचा पंच आहे मी पंच. अरे मग पंच हाय तर पंचागत राहा. माझ्या नादाला लागून उगा भ्रू काढून घेऊ नका. आता ह्यो बी असं बोलायला लागला तर पंचांना इज्जत कोण देईल. बाळ्या काय बी ऐकायचं ना हेच खरं आहे. आम्हासनी बी वाटतं हाय की बाळू घरच्यांचं ऐकत नाही तर बाकी कोणाचं काय ऐकत. अय्यो नको ऐकू दे. नको लग्न करू दे. पण चावडीवर तर येईलच ना रे. देवी आहे मी वाट बघतो आहे. माझं गुरु येते आल. देवाप्पा देवाप्पा हो देवाप्पा हा कुणीतरी आलं आहे. अरे कोण. तुमचं गुरुच आहे. असलाच अवतार आहे. अरे काय सांगतोस काय. हो देवाप्पा तुम्ही जे म्हणलात ते समजा खरं होत आहे बघा. वय वय माझं गुरु आलं. आता काय करायचं. हा आता काय करणार. अरे येड्या तरी मी तुला सांगत होतो तयारी करून ठेव म्हणून. देवाप्पा अहो आवाज येतो आहे. हा येतच असतील की. देवी आई मला वाट दाखव. मला सांभाळून घे देवी आई.
तूच वाट दाखव मला, वाट दाखव. माझं गुरु आलं आहे ती. माझं गुरु आलं देवी आई. मी काय करू? त्या बाप्पा माग तर बघा की. काय मग अजून लेख सुखात आहे ना वय? बाळूच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे बघ तात्या. याची काय याची कृपा रे? पण लेख येते की नाही कधी मध्ये? होय, येत असते बघ कधी कधी. आम्हीही जात असतो अधून मधून. चांगलं आहे बा तुमचं. काय मदत बिदत घेतली काय त्यांच्याकडून? नाही, काही मदत घेतली नाही बघ तात्या. हा, मग असा अचानक लहान घरातून मोठ्या घरात कस काय गेला? बाळूने वाट दाखवली, त्या वाटेने चाललो आहे बघ तात्या. काय सारखं बाळू बाळू करत असत तू? आणि त्यानं काय वाट दावली? त्याने मला काम करायला सांगितलं बघ. हा, काम करायला सांगितलं. कोणी बी सांगा ना काम कर म्हणून. मी सांगतो तुला. नाही तात्या, बाळूने सांगण्यात आणि बाकीच्यांनी सांगण्यात फरक आहे म्हणतो मी. तुला नाही समजायचं बघ ते. बरं बाबा, तुझंच खरं. हाय, ते बघ, तो बाळू आला. अरे मलप्पा, अरे काय करतो आहे? मी सांगितलं आहे ना ब, माझ्या पाया पडायचं नाही म्हणून. तरीही मी पाया पडणार, माहीत आहे बघ तुला. ते बी आहेच म्हणा. तू इथं आता त्या संग गप्पा कहाणीत बसलायस? नाही, तुझ्याकडेच येत होतो बघ बाळू. हे वाटत आडवा आला असेल. अरे नाही बाबा, मी इथंच बसलो होतो. तेव्हा आपला चालला होता म्हणून दोन शब्द बोललो नाही का रे? होय, काय गावतंय का नाही बघितलं असेल. हा, काय बाळू तुम्ही काही बोलत. भास्कर, बालप्पा, बाकी काय म्हणतो हाय? समज व्यवस्थित आहे ना व? अरे तुझ्या किरपण समज व्यवस्थित आहे म्हणतो. एवढ्या मोठ्या घरात गेला झोपडीतून. लेख बी सुखात आहे, घरात धनधान्य आहे, समज आहे म्हणे. अरे पर तू का सांगतो आहेस? यो सांगेल की. अरे आनंदाच्या बातम्या सांगा बाबा. तुझा आनंद बाहेर काढायच्या आत निघित न. तुला म्हणलं होतं ना व तुझ्या लग्नाचं बघू म्हणून. हा, आता इथं थांबलास? नाही नाही नाही, म्या गेलो, म्या कवाच गेलो. येतो मला पण. हेनरी, कुणाची वाट बघत आहात? अयो तात्या सोडून कोणाची वाट बघणार ते? होय होय, तात्याचीच वाट बघतो आहे. अयो, तो गावातली माहिती आणून मला सांगतो म्हणून त्याची वाट बघतो आहे. त्याच्याकडूनच माहिती करून घ्या सगळी. आणि तुम्ही घरात बसा. यो यो वैजंता, काय बोलतेस? आता मी गावात जाऊन चक्कर मारून माहिती काढून आणू की काय म्हणतो मी? अय्यो, गावात राहिलं, गोऱ्या सरकार दरबारी तरी जाता येते की नाही? एखादे पद मिळते का बघा जरा. अय्यो, किती वेळा जायचं त्या गोऱ्या साहेबाकडे? अयो, ऐकून घेत नाहीत, दारात उभंही करत नाहीत. मग काहीतरी आमिष द्या त्यांना. अयो, अख्खा देश घशात घातला त्यांनी. हे काय देणार त्यांना अजून? आमिष. बरोबर गुंडू, बरोबर. अजून काय द्यायचे त्यांना? अय्यो, पण प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असतेच. कशाचा ना कशाचा लोभ असतोच म्हणते मी. अय्यो, करेक्ट, तुझं पण बरोबर. असं काहीतरी असेल जे त्यांना हवं असेल. माहिती काढायला पाहिजे. ही काय भानगड आहे म्हणतो मी. लय मोठी भानगड आहे ही. ते सोड, तू माझ्याकडे काय येत होतास? रुक्मिणीकडून एक समजलं बघ, ते सांगायचं होतं म्हणून येतो होतो. तसं तुला सांगायची काही गरज नाही म्हणतो मी. जे काय ऐकलं आहे ते समज बोल. गावातील तरुण स्त्रिया तुझ्याबद्दल बोलत असतात, तुझ्याकडे बघत असतात.
मला एवढंच सांगायचं आहे बघ बाळू, तू जरा जपून राहा म्हणून. अरे म्या कशा पाय जपून राहायचं? त्या स्त्रिया तुझ्याकडे बघतात हे बाकीच्यांना आवडणार नाही बघ. तेव्हा ते तुला काहीतरी इजा करतील, नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील म्हणतो मी. असं काय होईल का? नाही होणार, पण काळजी घे म्हणतो मी. पोरींचं लय होतं हाय समजतंय आम्हाला. बघीन आणि एक दिवस असं काहीतरी करीन, आयुष्यभर ध्यानात ठेवतील त्या. ठीक आहे, मला वाटलं म्हणून तुला सांगायला आलो बघ. तू नका काळजी करूस, काय बी नाही होणार. एवढ्या रात्री कुठे गेला होता असं म्हणतो मी. कुठं नाही, इथंच होतो, घरला चाललो हाय. मीही निघतो. रुक्मिणी एकटी आहे बघा घरी, वाट बघत असेल माझी. होय, माझ्या बिगरची वाट बघत आहेत. जातो म्या, आणि तू बी जा. होय, येतो. हर हर महादेव. या जी, गुरुजी या. मंगळ. या जी या. यो माझ्या देवीचा माल आहे. गुरुजी गुरुजी धन्य झालो. गुरुजी, माझं डोळं तरसलं होतं तुम्हासनी बघाया. धन्य झालो गुरुजी, तुम्ही आलायसा. या जी या 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 जी या या जी. नालायक निघालास तू देवाप्पा. चुकी झाली जी माझी, चुकी झाली. अरे इतकं शिकवलं तुला आणि हरलास. इथनं पाया पडतोय. तू का थांबलास इथं? हा, पोट भरायला? नाही, सेवा करतो आहे माझी देवी आईची. वय सेवा करतो आहे. आता सांग, कशाला बोलवलं मला इथं? गुरुजी, माझं लय दिसाचं सपान आहे का निदान ह्या पंचक्रोशीत तरी समध्यांनी माझ्या पाया पडावं म्हणून. पण शंकर आडवा आला. नाही, शंकर नाही, बाळू. ए मूर्ख, शंकरच आहे त्यो. हो काय सांगता काय? हे थोबाड बंद कर तुझं. त्याच्या पेकडात लाच घाल म्हणजे शांत बसल त्यो. माफी करा गुरुजी, एक डाव माफी करा लेकराला. पर तुम्ही म्हणतायसा ते बरोबर आहे जी. तो बाळ्या जळच गेला आहे मला. अरे आपण देवाला बी बांधून ठेवू, पर तो शंकर आहे. मोठा खेळ आहे ह्यो. तुझं काम नव्हतंच. आता मी आलोय ना, आता बघ मी काय करतो ते. त्या बाळ्याला एक डाव हारलेला बघायचा आहे मला. हा, एक दिवस तो बाळू हरणार. भाईजी भाईजी, गुरुजी. आला होय तू? अरे चांगल्या वाईटाचा योग खेळ युगान युग सुरू हाय.
तुमचे डोके चालणार असेल तर तुमचा काय उपयोग म्हणते मी. अय्यो वैजंता, माझं पण डोकं चालतं, पण गावातल्या काही गोष्टींमुळे बाहेर लक्ष देणं आता जमत नाही. अयो हो, आजकाल आप्पांना खूप कामं असतात गावात. बाळूकडे लक्ष द्यायचं, बाळूच्या लग्नाचं बघायचं आणि बाळूला त्रास द्यायचा. अय्यो टोमणा मारतोस बापाला. अय्य माझाच लाडू खातो आणि मलाच टोमणा मारतोस. अय्यो नाही नाही अप्पा, टोमणा नाही, खरं तेच सांगतोय. अय्यो मी तुझा बाप रे गुंडू, मला समजतं की रे. त्या बाळू बरोबर राहून राहून त्याच्यासारखाच झाला उद्धट. टोमणा मारतो बापाला. अय्यो मला बघा तुमचा चोमडा. ये पोपटा ये. काय गप्पा चाललं वाटतं. अय्यो गप्पाच मारतोय, बस तू पण गप्पा मार. उठ. कुठे होतास इतका वेळ? मी गावातच होतो. अय्यो तात्या, सांग त्यांना काही नवीन कळलं असेल गावातलं तर, त्याशिवाय अन्न गोड लागणार नाही त्यांना. गुंडू, तू जरा जास्त बोलतो आहेस असे वाटत नाही का तुला. गुड व्हेरी गुड. बोल रे त्या. काय बोलू, काहीच नाही तर काय. इंद्री, तो बघा मंगळू इकडेच येतो आहे. आणि हा, काही निरोप दिला, काही मदत मागितली तर बघू म्हणून सांगा, नाहीतर लगेच मदत करायला जाल. हे काय याची मदत करते. अय्यो काय बोललास? नाही म्हणजे असं विचार केल्या बिगर कोणाला मदत नाही करत असं म्हणायचं मला. पंच येऊ का? अय्यो ये मंगळू ये. काय येणे केलंस? आवाज द्यावा, पाचा गुर्रा आला आहे. अरे सांगतो काय मंगळ्या, म्हणजे आता माझं लगीन होणार. अरे तात्या, एक नाही 2 लगीन होणार. अरे मंगळ्या, माझ्या बायकोच्या हातचा शिरा रोज तुला. काय बोलतो तू? अहो खरंच आहे की, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं आहे. अहो लय म्हणजे लय मोठा माणूस आहे तो. आता जेव्हा पाचवा गुरु म्हणल्यावर बघा की, आता माझं लगीन लावून देणार आहे म्हणल्यावर किती मोठा माणूस असन. ए पोपटा, किती बोलतोस? तोंड बंद करा. ए मंगळू, आमच्यासाठी काही निरोप? होय तेच सांगाय आलो आहे. जेव्हा आपण म्हणलं येऊन पाया पडून जावा, ओळख करून घेतो म्हणजे. होय तू पुढे हो, आम्ही येतो मागून. आमचं एक काम आहे ते करून. होय पर नक्की या म्हणजे झालं. मंगळे, पंचाचं शबूत आहे, येणार. हा आणि तात्या, जेव्हा आपल्याला मानणारे जे कोणी असतील त्या समत्यासनी तू सांगावा दे. अय्यो मंगळू, तात्याला समजलं म्हणजे अख्ख्या गावाला समजणार बघ. तू काही काळजी करू नकोस, निघ. काय तुम्ही छोटे मालक. अय्यो ए पोपटा, हसतोस काय? टोमणा मारला गुंडूने. अय्यो हा, मला वाटलं कौतिक करतात माझं. अय्यो ए तू हो पुढे, आम्ही येतो. अय्यो चालू द्या तुमचं. तात्या तुम्ही ये बरं का. अरे मी आता समद्याच्या मोर येईन. उठा, चला पंच. अय्यो येत त्या. आज जायचं की नाही जायचं याचा विचार करू दे. इंद्री, कामाचा माणूस असेल तर जाऊन यायला हरकत नाही म्हणते मी. अय्यो गेल्याशिवाय कळणार पण नाही वैजंता. मग काय करायला पाहिजे? बाळू, बाळू अरे काय चाललं आहे तुझं हे? अगं कुठं काय? कुठं काय? कवा सकाळच्या गेला आहेस, त्यावर आता येतो आहेस घरला. 3 दिवस झालंय असंच चाललं आहे तुझं बाळू. काय जीव खातो आहेस? अगं म्या जीव खातोय. तुम्ही सांगितलं तर थांबलो होतो की म्या. बोलाय बी तयार होतो.
आता तुम्हीच उठला नाही गेलो म्या निघून. पण चला ना पडदिशी. अयो हे तर त्या किती गडबड करतोस रे बाबा. अव ह्या लग्नाचा मुद्दा आहे तुम्हाला काय. अयो तो गुरु लगेच जाणार नाही बघा. काय सांगता बा त्याचं. बस दिशी गायब झाला मग. बस ते दिवशी गायब झाला म्हणजे अयो काही बोलतोस. अहो जाऊन द्या चला चला ना पण पडदिशी. अहो अक्का. अयो, ए तथ्या सगळं तूच ठरवतोस. एवढा उतावीळ होऊ नकोस. आणि तो गुरु काही तुझ्यासाठी लग्नाचं स्थळ घेऊन आलेला नाही. अय्य हा अव तुम्ही बघत नाही तर नाहीच पण दुसरं कोणी बघायला लागलं असं तरी बोल ना का मग. अयो माझ्यावर चिडतोस. मी चिडत नाही पण मी असं सांग. हा काय आलाय. अयो चला की वैजंत लवकर. होय होय तात्या हे घे. काय त्याच्यात अयो तुला कशाला चोमडेपणा. माहिती असलेलं बरं. देवप्पांच्या गुरूंसाठी गोडाचे घेतले आहे खायला. बरं केलं नाहीतरी अशा लोकांना खायला मिळत नसतं. अयो तुला खूप चांगलं चांगलं खायला मिळतं की रे. गुंडू चल. नाही मी येणार नाही. अयो नाही येणार म्हणजे मला यायचं नाही. तुमचं तुम्ही जा. अरे चल मोठा माणूस असेल तर तुझ्या लग्नाचं पण काहीतरी बघता येईल. अय्यो अव्वा त्यांचं त्यांना काही समजत नाही. ते काय बघणार माझ्या लग्नाचं. योग तसं नाही तुझ्यात काही दोष आहे का ते बघूयात. एक तर तुला स्थळ सांगून येत नाही आणि आले तर ते का निघून जातात हे विचारूया. हा अय्यो अव्वा आप्पांच्या कर्तृत्वामुळे मला स्थळ येत नाहीत. त्याला देवाप्पा आणि देवाप्पांचे गुरु काय करणार. यो म्हणजे तुझं लग्न माझ्यामुळे होत नाही असं म्हणायचं तुला. होय तुमच्यामुळेच. अय्यो खाऊन खाऊन कसा झालास बघ आणि मला दोष देतोस म्हणून तुला कोणी मुलगी देत नाही. एंड्रे त्याच्या खाण्यावर जाऊ नका. किती वेळा सांगितले आहे मी. अयो, मला काय बोलतेस वैजंता. त्याला बोल की. यो त्या बाळू बरोबर राहतो त्याची बाजू घेतो तू मला बोलतेस. नाही त्याच्या खाण्यावरून बोललात म्हणून तुम्हाला बोलले मी. बाकी तुमच्या मताशी मी सहमत आहे. गुंडू तुला यायचे नाही ना तर घरीच थांब. आम्ही जाऊन येतो. आणि घरी म्हणजे घरीच थांब नाही तर जाशील कुठेतरी. बाळूल भेटायला. यो बाळूला भेटायला. गुंडू अजिबात कुठे जायचे नाही. हा आणि त्या बाळ्याला भेटायला तर अजिबातच जायचे नाही. आम्ही जाऊन येतो. चला 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 पडदिशी. यो हा एक गुडघ्याला बाशिंग बांधून उभाच असतो. चला. बरं त्या गुरुला बाळू बद्दल बी सांगू. तुमचा अपमान करतो म्हणजे काय. होय आणि त्या बाळ्याला चांगली अद्दल घडवा असे पण सांगूयात. चला चला. महादेवा त्या देवाप्पाच्या गुरुला बाळूपासून वाचव रे बाबा. हो चला ना पटकन. यो हे पोपट्या आता काय पळत जायचं का म्हणतो मी. अहो तसं नाही परत आहे. चला ए चला. यो या रामाचं एवढं धाडस वाढलं. तिथेच बसून विचारतो कुठे रे म्हणून. ए पण चालेल दिसत नाही तुम्हाला. चला एवढा माज आला का रे. हा इथून पंच बोलते आणि तुम्ही तिथूनच म्हणते कुठे रे. पंच असताना उठून यावेसे पण वाटत नाही का आता. तसं नव जरा बोलत होतो. अयो जरा बोलत होतास. तुझं जरा बोलणं काढू का रे मी. नाही नाही बरं तात्या कुठं निघाला हाय. देवप्पाचे गुरु आले आहेत त्यांच्याकडे जायचे आहे. आणि चल म्हटलं की सोबत चालायचे. कुठे कधी विचारायचे नाही काय. अय्य अय्य होय होय ए, चला रे. ए माधू चाल तू बी. पुढे रे. अरे देवापाचं गुरु येणार होतं नव तर ते आले आहेत त्यांच्याकडे जायचं आहे. चल
नग जावा तुमचं तुम्ही. ए मधू, मी बोलावतो आहे तुला. तसं नव पण माझं मन नाही तिकडे यायचं. अय्यो, म्हणजे आम्हाला नकार देतोयस तर? अव असं काय बी नाही अक्का, पण मला त्या देवाप्पाचं काय बी पटत नाही बघा. आणि असं बी त्या माणसानं आयुष्यभर कोणाचं बी भलं नाही केलं, आता त्याचा गुरु येऊन काय वेगळं करणार आहे? ए माधू, तुला यायचं आहे का? नाही. आणि निघ मग, जाय. हो पण चला, काही अपमान बिपमान नाही झाला. चला. अयो सगळं तूच ठरवतोस का रे त्या? तसं नव. हेनरी, बाळूच्या जवळचा आहे ना म्हणून एवढा बोलतो आहे. अयो, बाळूने ह्या गावात मला कोणी मान द्यायचा नाही असे सांगून ठेवले की काय म्हणतो मी? चला, बघू आपण. चला चला रे. बाळू मामा, आजे, बा, बाळू मामा आला. आलं का महाराज? काय आरती बिरती वावरायची का? काय बघतोयस? होय की, आमची काय गंमत करता का काय? का काय झालं? ए, काय झालं विचारायला काय वाटत नाही वय? अरे समजलं नाही म्हणून विचारलं. आमची काय किंमत आहे का नाही ह्या घरात? ऐका आता, किडाय काय झाले समजसनी? आया लय होत आहे तुझं, एक ठेवून देईन ध्यानात ठेव. अरे काल सांगितलं तसं बोलायला तयार होतोच की म्या सकाळी. तुम्ही उठला नाही, गेलो म्या. किती वेळ थांबायचं? तुला थांबायचं नाही ना? थांबू नकोस. आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही करू. हा, म्हणजे पंचाला सांगितलं आहे तवा चावडीवर जायला लागल. तवा काप गुमान तयार राहा. काय रे मंगळू, अरे किती वेळ झाला कवा याची समधी? आता मला तरी काय ठाव आहे, मी सांगायचं काम केलं आहे. मग काय म्हणला पंच? मोर हो म्हणलं, येतो म्या. अरे मग कवा याचा त्यो? ए काय चाललंय? काही नाही, मी विचारत होतो त्याला. काय विचारतोय? गावात हिल आहे की तुझी अशी? सांगून सुद्धा कोणी लोक जमलेले नाही. मला वाटलं होतं माझ्या स्वागताला अख्खा गाव जमावय. हे असं? अव हे तर काहीच नाही, इथं आमसनी खाया बी नाही. मी शिकवलं त्याचं काय केलं तरी देव बाप्पा? याला उपाशी मारतोस? नाही जी, कवा तरी असं होत आहे. देवता आम्ही आलो आहोत. अरे काय हे पंचा, किती उशीर केलास? हा, अरे माझं गुरु कवा धरणं येऊन बसला आहे ती. अयो तुमच्या गुरुसाठीच गोडाच बनवत होतो, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. होय. हे सत्या, ए, इकडं
ए मंगळू तो यासाठी नाही दे. हे त्याच्याकडे. हा देतो ना. मी कुठं काय म्हणले. घे रे. मी ओळख करून देतो. हे आमच्या गावचं पंच. अयो नमस्कार. आणि ह्या पंचीनबाई अक्का. हा, नमस्कार नमस्कार. म्या तात्या. हा ह्यो तात्या आहे. आणि ही सबदी गावकरी मंडळी. आणि बरं का पंचा, ज्यांच्याकडं म्या समज शिकलो आणि जे आयुष्यभर हिमालयामध्ये तपश्चर्या करत होते ते माझ गुरु. गुरु अयो अकोळ गावात तुमचं स्वागत. हे असं स्वागत. याला स्वागत म्हणतात का? आणि गावात काय फक्त एवढीच लोक आहेत? नाही नाही मायंदाळ लोक आहे पण कोणी फिरकलं बी नाही इथं. हा अयो तुमचं स्वागत मोठंच करणार होतो पण तुम्ही आल्याचं आम्हाला कळलं नाही आणि गावकऱ्यांना सांगायला वेळ मिळाला नाही. नाही तर सगळं गाव आलं असतं. हो की नाही वैजयंता? होय होय. यो किती विचार केला होता मी तुमच्या स्वागताचा. पण खोटं बोलू नका. असं असेल तर तुमचा मुलगा का नाही आला? म्या काय नाही बोललो त्यासनी कळतं. अयो तो नाही आला. ठाऊक आहे मला आणि का आला नाही ते सुद्धा ठाऊक आहे. हा समजा ठाऊक आहे म्हणल्यावर झालं. मग आता काय गावावर सत्ता कुणाची आहे? सत्ता कुणाची? हे माझी. मला तर वेगळंच काहीतरी दिसत आहे. वेगळे काय दिसत आहे? गावात वेगळीच कुणाची तरी सत्ता आहे. तुम्ही फक्त नामधारी आहात. सरकार दरबारी सत्ता मिळवण्याच्या नादात गाव तुमच्या हातातून गेल्याची कल्पना सुद्धा नाही तुम्हाला. बाकीचं कशा पायी बोलताय तुम्ही? हा मुद्द्याचं बोला की. ए बाया लगीन करायला तयार हाय का नाही ते सांग. पंचाला सांगितलंय ना व पंचालाच ठरवू दे सगळं. आय लय झाला आता याच. आज मी पंचाकडे गेलो पण उद्या आकुच्या घराघरात जाईल, वाडी वस्तीवर जाईल आणि सांगील की बाया सत्तीशी लगीन करा नाही म्हणतोय ते. तुम्हाला काय करायचंय ते करा. चावडीवरच होऊ द्या समज काय व्हायचंय. बाया लय वाट आहे तुझं. माझं लय झालंय आणि तुम्हा समजांच काय झालं? सकाळी बोलाय तयार होतो म्या, उठला नाही. हाका बी मारल्या म्या. आणखी काय करायला पाहिजे? घरातली माणसं घरचा इशे गावकीवर न्यायला लागली. गावकीवरच होऊ द्या समत.
तुम्हासनी काय करायचंय ते करा. चावडीवरच होऊ द्या समज काय व्हायचंय. सकाळी बोलाय तयार होतो म्या, उठला नाही, हाका बी मारल्या म्या. आणखी काय करायला पाहिजे. घरातली माणसं घरचा इशे गावकीवर न्यायला लागली. गावकीवरच होऊ द्या समज. मला नाहीच बोलायचं. बघितलं का किती आररावी आहे याची. आलं सिद्धनाथा, काय करावं मी आता. तूच काय ती वाट दाव बाबा. जाऊ बापू. अहो, चला की आज झोपा चला. माझी झोप कावाच उडून गेली आहे बघा. मी काय आत यायचो नाही, आणि मला जर झोप आली ना तर मी इथं झोपल, पण आत यायचो नाही. असं बोलून कसं झालं. का बाळून बोललेलं चालते की तुम्हाला. तसं बी आम्ही कोण आहे म्हणा. हा जावय आहे का कोण आहे. अहो तुमच्या लेकानं पार पान उतारा केला की आमचा. आता चुकलं आहे बरोबर आहे, पण तुम्ही कशा बाहेर थांबणार. हे बघा आत यायची मला बिलकुल इच्छा नाही. हा आणि मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. बरं मी आहे म्हणून ठीक आहे. अहो गंगी असती ते समजा घर डोसक्यावर घेतलं असतं तिनं. मी आपलं जावय आहे म्हणून गप बसतोय. असू दे, चला चला बरं आज झोपा चला चला. नाही 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 मला यायचं नाही. हो दाजी, मला सांगा बाळ्याची चूक आहे ना व? हा मग तुम्ही कशा पायी बाहेर झोपणार. चला बरं आज चला. नाही चला 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 जाऊ चला. आय म्या तळ्यावर चाललो हाय. कशा बाई. आता तळ्यावर कशा पायी जातात. आंघोळीला चाललो हाय म्या. नाही गेलास तर काय बिघडणार आहे का. मग काय बिना आंघोळीचं बसू का. हा त्याला काय होतंय. आम्ही बी 2-2 दिवस बिना आंघोळीचं बसतोच की. म्या नाही बसत. इथं कर नाही तर राव तुझ्या आंघोळ. बस इथं. होय आमासनी बोलायचं आहे. नाही नाही, आधी माझी आंघोळ मग बाकी समज. घ्या. बाळू अरे हिथं कर की आंघोळ. हा तळ्यावर जायच पाहिजे वय. वय तळ्यावर गेलं का लय झाक वाटतंय बघ. काय पोरग हाय. हा इथं घरातले समदे कुठल्या काळजीत आहे आणि ह्याला आंघोळीच पडलं आहे. बाळ्या मुद्दाम करतो आहेस का. अरे मुद्दाम काय, तुम्ही शिकवलं आहे ना व. रोजच्या रोज पहिलं आंघोळ मग बाकी समज. तू काय बोलणार आहेस का नाही. आता तो ऐकतच नाही तर काय बोलणार. काय ऐकायचं हाय बोलाय. बाळू ही समधी इथं कशा पायी आली आहे ठाव नाही वय तुला. ठाव आहे. अरे ठाव आहे तर बस की बोलायचं आहे. आता काय बोलायचं हाय. घ्या घ्या. येड्याचं सॉंग घेतोस का काय. का आमासनी येडं बनवतोस. येड काय बनवायचं हाय तवा. तुम्ही समधी लग्नाचं बोलाय आला हाय. म्या बोलाय तयार होतो, पण तुम्ही समधी डाराडूर झोपला होता. जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही पंचाकडे गेला होता. हे बघ तू निघून गेला म्हणून मी पंचाकडे गेलो होतो. आमासनी काय हाऊस नाही आली. ते काय का असं ना गेला नव. आणि म्या गेलो म्हणजे तुम्ही झोपला होता म्हणून म्या गेलो. झोपला होता का नव्हता.
बाय झोपलो होतो. अरे तुला विचारून झोपायचं काय आम्ही? पण म्या कुठं तसं म्हणतो आहे? अरे तुम्ही झोपला होता का नव्हता? जे काय असेल ते असेल. आता बोलायचं आहे बस इथं. नाही. बाळू म्हणलं ना बस इथं. दाजी पंचाकडे जाऊन आलेत ना व? मग आता पंचासंगच बोला काय बोलायचं आहे ते. सुंदरा काय करायचंय बाळ्यास? आता मी आता काय सांगू? काय कळ घेत होतीस नव्ह त्याची? आता काय झालं? कड घेत होते तेव्हा तो चुकला नसायचा. आता चुकला आहे तर घेतली का कड? आणि त्यो बोलतो हाय ते तरी कुठं चूक आहे? म्हणजे त्यो बोलाय तयार होता तेव्हा आपण झोपून राहिलो, मग गेला त्यो. त्यानंच काय तर केलास? काय बोलता हाय? त्यो काय करणार आहे तेव्हा? काय ते ठाव नाही, पण असं कोण झोपतंय वय? तेव्हा त्यानंच केलास. हे काय असेल ते असेल, पण त्यो बोलाय तयार होता ना व. तो सांगल तेव्हा बोलायचं काय? हा? असं कोण लागून गेलाय तू? अगं त्याच्या अंगानं थोडं घ्या ना ग का? थोडं? अरे समजा त्याच्या अंगण होत आहे की, अजून काय करायचं आहे? हे बघा मला आता काय बी सुचना झाला आहे. या आता तू तसं बोलायला लागली म्हणल्यावर काय करायचं? नेला आहे ना व चावडीत विषय, मग बघू काय होतंय ते. ते झालंच, पण चावडीवर जायला लागू न ग म्हणून मी करतोय समज. असं वाटतं हाय का पायालाच हाऊस आहे चावडीवर जायची? तर त्याला हाऊस आहे वय? तसंच वाटतं हाय. आधीच तो पंच खार खाऊन आहे बाळूवर. त्या गावातल्या समध्या पोरी बाळूकडे बघतात, त्याच्याबद्दल सारखं बोलत असतात. ते काय पंचाला ठाव नसल? त्याचा बी राग असेलच की. त्याचा काय संबंध आहे इथं? संबंध कसा नाही? डोळ्यात खूपच नसेल वय त्याच्या. आता तरणा गडी आहे म्हणल्यावर पोरी बोलणारच की. पंचाला काय ठाव नसेल वय? जे काय असेल ते असेल, पण त्या पोरी सारखा बाळूला त्रास देत आहेत, त्याचं काय तर केलं पाहिजे. काय करणार आहेस? अरे तेवढं चालायचं. अरे बाळ्या काय कमी देख नाही काय? तू ग मनावर घेऊ नग आणि त्याला काय सांगत बसू नग. असं कसं मनावर घेऊ न ग? हा, काळजी वाटत नाही वय? हेच सांगतो आहे, उगा काळजी करू नका. आणि एकदा लगीन झाल्यावर कोण कशाला बोलाय येते? हा, पण ह्यो गडी लग्नाला तयार होत नाही. होणार की. बाळू, अरे थांब. अरे बाळू, अरे थांब ना. अरे कुठं चालला? आता सकाळ सकाळी कुठं जाणार? तळ्यावर आंघोळ करायला चालला काय? बाय एक तुला तर काय आंघोळीची गरजच नाही. कमून रे? बाहेर नु पारूस हायसच, आत न बी मळल्याला हायस तू. अरे तुझ्या संग आल्यावर आतून बाहेरून निर्मळ होईन ना. याच्यासाठीच यायचं आहे ना, का दुसरं काय कारण आहे? आता दुसरं काय कारण असन? खरं सांगता त्याला पाठीतच काठी घालीन. सांगतो. अरे तळ्यावर गावातले बायका येतात ना. आता मी एकला असल्यावर कोणी बोलत नाही माझ्या संग, पण तू असला तर माझ्या संग बोलतेल तरी. याच्यासाठी येणार असेल तर निघ आता, माझ्या संग येऊ नको. करे बाळू, समद्या बायका तुझ्याकडे काही वळवळ बघतात रे. माझ्याकडे कोणी बघत बी नाही. लगीन करून खोळ लागल उंडगीच्या. येऊ दे ना, मी काही नाही करी. बाळू येऊन दे ना. अरे थांब ना, येतो ना मी. रुक्मिणी जरा हळूहळू कापड धू की. अगं लवकर घरी जायचंय बघ आवरून. आम्हाला नाही का जायचं? काय ग बाया तू? वय झालं का तुमचं पुन्हा सुरू? तुझं वय झालं, आमचं नाही अजून. पण अजून कसं नाही आला तो बाळू? असं तर नाही की घरलाच आंघोळ करून बसला.
अगो तो बघा बाळू इकडेच येतोय. अगो बाई आता काय करावं म्हणते मी या बायकांना. तो तात्या कशाला आलाय मरायला इकडं. नाही तर काय मेला तांदळात खडा नुसता. काय आज सकाळी सकाळी समजा गाव तळ्यावर आला काय? पर तू कशाला आला इथं. बाळूला एकट्यालाच यायला द्यायचं होतं की. तात्या बाळूला सांग इकडे आंघोळ केली तरी चालेल. अगं तुझ्या जिभेला काही हाड बीड आहे की नाही म्हणते मी. मी करू का इथं आंघोळ? हा? पाठ घासून दे ना. तात्या एवढं लुगडं पिळून दे की. चला गेला काय आलं लगी आणि इकडे मग तात्या लगीन कवा करणार. बाळू म्हणतो तेच खरं आहे. काय म्हणतो बाळू. मी काय सांगू. तात्या तू इथे कशाला बसतोस लुडबुड करत बायकांच्या हात. जा की तिकडे जाऊन आंघोळ कर. हो ग जात की एक बरी ना तुम्ही. हो ग. सुंदराचा पोरगा शोभतोय बघ. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. बाई बाई काय दिसतोय बघ बाळू. तुझा मित्र बाळा जो जो रे. याला म्हणतात रूप नाही तर आमचे हे पोटाचा माठ झालाय नुसता. विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळू पाठ घासून द्यायची का. माझी घासून दे ना. दगड पाहून ठेवला की. आज कसा कणमळलाय हो तात्या. बाळू कसं दिसतोय. अगं कशाला त्याला त्रास देताय ग. देवाला नमस्कार करतोय की तो. आम्ही कुठे त्रास देतोय. तोच आम्हासनी त्रास देतोय. तुम्हासनी आज चांगलाच धडा शिकवतो म्या. बाळू भूताला बोलतात काय. हे काय चमकलं.
माझी वाट सोड. ही जागा माझी आहे. वाट मी नाही सोडणार. तू निघितोय. वाट सोड नाही तर डोक्यात दगड घालीन बघ. असं मला दगड घालतो. अरे आता पातूर तर थट्टा मस्करी करत होते चांगले. अशा हमरी तुमरीवर कस काय आले? अयो ऐ ना काय बाळू तूच काहीतरी केलं. बाळू मला माहितीये तुम्ही कोण आहात ते, पण यांना याची कल्पना नाही बघा. म्हणून तर यासनी ही शिक्षा दिली हाय. बाळू यांना माफ कर आणि यातून सोडव, नाहीतर एकमेकींचा जीव घेतील. ए बाळू अरे गावात समजलं तर केवढ्यात पडन. चाललो म्या. मला नाही कुणाचं भ्या. अरे बाळू त्यांना माफ कर. पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. तुझ्या गाठीला पुण्य हाय म्हणून ऐकतो हाय तुझं. बाळू तू माझं ऐकलंस. खूप उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. हा अवतार काय झालाय आमचा ते मी नंतर सांगते तुम्हाला. चला लवकर. मी गावात जातो, मला काम आहे. घरी माय बाप भाऊ बहीण आहेत तुमच्या. माझ्या वाटेला जाऊ नका.